हे केलंच पाहिजे. आपल्याकडं माहिती श्राद्ध काय ते, बरेच ठिकाणी श्राद्ध म्हणजे फॅशन झाली. मुंबईला एक जणांकडे श्राद्ध होतं, तर त्यांनी बिल्डिंग सजवली होती फुलांनी. आता डेकोरेशन करीत असते श्राद्धाला, ते काय लग्न आहे का काय, रांगोळ्या काढल्या होत्या, काय तोफा वाजविल्या, तोफा पण वाजविल्या श्राद्ध. आनंद म्हणजे काय पाहायचंच काम नाही. 500 माणसाचा स्वयंपाक. नंबर 1 ब्राह्मण बुवा आले, ब्राह्मण बाई कार मध्ये आले होते. इतकी सुंदर पूजा सांगितली ब्राह्मण बुवाने, पाहायचंच काम नाही. आणि ते पाहिले एका क्लासवर ऑफिसर. म्हणजे जन्मात कधी अशी पूजा पाहिली नाही मी. काय पूजा सांगितलं महाराज, वा वा, काय पूजा सुंदर दिसायली. मग पुढल्या रविवारी आपल्याकडे कशा करता काय करते कुणाला माहिती, त्यांनी केली आपणही करा. आता याला काय वाटलं, ब्राह्मणाला की कुणाची पूजनी कुणाचं श्राद्ध असेल, दिली यादी. 12 वाजता मी येतो बरोबर. आणि त्यांनी लगेच फुलाची बिल्डिंग सजवली, रांगोळ्या काढल्या, तोफा वाजवायच्या शिल्लक राहिल्या, पत्रिका छापल्या. आता तिथं त्यांच्या वडिलाचा फोटो मांडला होता पहिल्या ठिकाणी, वडिलाचा फोटो मांडला होता. मग ब्राह्मण म्हणे विचारलं, श्राद्ध कुणाचं आहे? म्हणजे आमच्या चुलत्याचं आहे. मग चुलत्याचं म्हणजे तुमच्या काकाचा फोटो असं नाही एखादा, आपल्याला पूजा करेल, पूजा करावी लागेल ना आपल्याला, फोटो असेल ना. मी काय करायचं महाराज, आमची काकाच घरात बसलेली, डोंगराचं श्राद्ध पुस्तक. आज माणसं चंद्रावर गेली, चंद्रावर. पण या बाबतीत मागच आहेत आपण, काही म्हणा तुम्ही. आमच्या लेकराला 31 माहिती, शोकांती काय, आमच्या लेकराला 31 माहिती. गुढीपाडवा, अरे एक तर बाई म्हणली, महाराज आमचा पिंट्या एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे, त्याचा कॉलनीत कुणी हात धरीत नाही, इतका हुशार आहे. म्हणजे काय करतो, म्हणजे चटाचट बापाच्या तोंडात हाणतो. आणि मग ती विद्वान प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. देवयज्ञ, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ केलेच पाहिजे. आपण पूर्वजांची संपत्ती खातो म्हणून वर्षाच्या वर्षाला श्राद्ध केलंच पाहिजे. आणि वंश विवर्धन, हा आपला वंश वाढण्याकरता पितृपूजन केलं पाहिजे. त्यानंतर लक्ष्मी, हे सगळं म्हणजे आचरणच आहे. मग शिवपुराणामध्ये कथा 2 दिवस नाहीच, बिनबुड कथा चालू. महादेवानी 7 वाराची उत्पत्ती केलेली आहे, त्याची फळ पण सांगितलेली आहे. कोणत्या वारी कोणतं पूजन करावं हे सगळ्यांना माहिती आहे. पण पितृयज्ञ, देवयज्ञ, त्या देवयज्ञामध्ये मात्र वाराला महत्व दिले आहे. लक्ष्मी जर तुम्हाला पाहिजे असेल, लक्ष्मी, तर सोमवारी लक्ष्मीची पूजा करावी. कधी? आम्ही फक्त शुक्रवारी गुळण फुटाली, वाटू वाटू बेदार, जय बालाजी. शिवपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की सोमवारी लक्ष्मीची पूजा केली म्हणजे धन प्राप्ती होते. मंगळवारी रोग परिहार आहे म्हणून त्या दिवशी देवीचं पूजन करावं. उडीद